असेल, कामावरती आपण गेल्यानंतर पाठीमागे आपली फॅमिली सुरक्षित राहणं असेल, अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या गरिबांच्या होत्या, ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असणाऱ्या लोकांच्या होत्या. ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी होते त्यांना, जे गरीब शेतकरी होते त्यांना विशेष करून असं वाटायचं की बाळासाहेब ठाकरे हे आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करू शकतील. या सर्व लोकांना आज त्यांच्या विना उगवलेला दिवस वाटला असणार आणि त्यांच्यासाठी त्यांच्या हातातोंडातला घास गेला असं वाटण्यासारखं असणार आहे. त्यांच्यासाठी त्यांचं जिथं जागतं सूर्याचं रूप गेलं असं वाटण्यासारखं ते आहे. आजचा दिवस पोरका आहे, आजपासून पुढे पोरके पण आलंय या मराठी माणसाला, अशीच भावना प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात असेल. आपल्यासोबत शिवाजी पार्कवरून दीपक भातुसे आहेत आमचे प्रतिनिधी. दीपक, सगळ्याच पक्षांचे नेते हळूहळू दाखल व्हायला लागलेत. गोपीनाथ मुंडे दिसत आहेत, लालकृष्ण अडवाणी दिसत आहेत, शरद पवार दिसत आहेत. काय एकंदरीत कोण कोण तिथे दाखल झाले? बाळासाहेबांचे जे संबंध होते या सगळ्या नेत्यांशी आणि लोकांचे मध्ये उद्योग क्षेत्र असो, चित्रपट क्षेत्र असो किंवा राजकारण असो, या सगळ्या क्षेत्रातील लोक आता बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात बाळासाहेबांचं जे पार्थिव आहे सेना भवन बसून आता शिवाजी पार्क साधारणतः तरी अजून अर्धा तास जाऊ शकेल बाळासाहेबांचं पार्थिव शिवाजी पार्कला यायला. आणि आता शिवाजी पार्क मैदान जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे. शिवसैनिक बाळासाहेबांवर प्रेम करणारा मोठ्या प्रमाणावर इथे लाखोच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर आहे. सुवर्णकाल नाटकपासूनच शिवसैनिक शिवाजी पार्कवर जमावायला सुरुवात झालेली. अनेक शिवसैनिकांनी रात्रभर इथेच मुक्काम केला की पहिला समोर रांगेत बसून आपल्याला बाळासाहेबांचं दर्शन घेता येईल. आणि त्यामुळे लाखोच्या संख्येने शिवसैनिक आज सकाळपासून शिवाजी पार्कवर लोटलेत. आणि आता जर शिवाजी पार्क पूर्णपणे शिवाजी पार्क लागलेला आहे. बाळासाहेबांच्या पार्थिवावर बरोबर लाखो लोक येत आहेत. त्यामुळे आता याच्यानंतर शिवाजी पार्क मध्ये उभं राहायला सुद्धा जागा नसणार नाहीये शिवसैनिकांना. बरेच शिवसैनिक हे शिवाजी पार्क परिसरात बाहेर मैदानाच्या बाहेर असतील, कारण त्यांना आत येण्यासाठी जागा नसते. मुंगीला शिरायला जागा नाही, एवढी गर्दी आता काही वेळा शिवाजी पार्क होईल जेव्हा शिवसेना प्रमुखांचा पार्थिव शिवाजी पार्क होईल. ज्याप्रमाणे शिवसैनिक इथे लोटलेत त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अडवाणी असतील, गोपीनाथ सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली असतील, दिल्लीवरून इथे आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर चित्रपट इथे अमिताभ बच्चन, ज्यांच्याबरोबर बाळासाहेबांचे खूप जवळचे संबंध होते, अगदी घरगुती संबंध होते, अनिल अंबानी पोहोचलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळातले बहुतांश मंत्री इथे आहेत. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत. असे राजकारणाबरोबर विविध क्षेत्रातील लोक इथे बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी लोटलेत. आणि प्रामुख्याने जो बाळासाहेबांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे तो सकाळपासून इथे उन्हात, कडक उन्हात उभा आहे. कोणताही गडबड गोंधळ न करता. आपल्याला माहिती आहे शिवाजी पार्कवर आतापर्यंत शिवसैनिक जमा झाला तर घोषणाने शिवाजी पार्क दुमदुमून जायचा, परंतु हा शिवसैनिक एकदम शांत आहे. कारण त्याला आता बाळासाहेबांना त्याला अखेरचा निरोप द्यायचा आहे. बाळासाहेबांना ऐकण्यासाठी यापूर्वी हा शिवसैनिक इथे जमायचा. गेली 43 वर्ष दसरा मेळाव्याच्या माध्यमातून एक चमत्कार बाळासाहेबांनी जो घडवला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दसरा मेळाव्याची एक पक्ष आणि सलग 46 वर्ष त्याची सभा दसरा मेळाव्यानिमित्त असा जगात कुठेच चमत्कार घडलेला नाही. तो चमत्कार महाराष्ट्रात बाळासाहेबांनी घडवून पाठवला. आणि 46 वर्ष दसरा मेळावा इथे शिवाजी पार्कवर भरवला गेला. त्या शिवाजी दसरा मेळाव्यात शिवसैनिक विचाराचं सोनं लुटायला यायचे, बाळासाहेबांना ऐकायला यायचे. परंतु आज या ठिकाणी बाळासाहेब बोलणार नाहीयेत. बाळासाहेब बाळासाहेबांचा पार्थिव आणि समोर जो शिवसैनिक बाळासाहेबांच्या तोही शांत आहे. कारण त्याला म्हणजे बाळासाहेब आपल्याला कुठलाही आदेश देणार नाहीयेत, कुठलेही विचार देणार नाहीयेत. दीपक, ही सगळी उपस्थिती पाहता गर्दी तर प्रचंड झालेली आहे या सामान्य माणसांची. मात्र सगळ्या राजकीय पक्षातले नेते इथे उपस्थित आहेत. ती गर्दी पाहता बाळासाहेबांमधला एक मुरब्बी राजकारणी, एक मुरब्बी व्यक्तिमत्वच इथे आपल्याला दिसून येते. निश्चितच आपल्याला माहिती आहे की बाळासाहेबांचे जे राजकारणापलीकडे संबंध होते, अगदी कला क्षेत्र असो, साहित्य क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, उद्योग असो, राजकारण असो, सगळ्या क्षेत्रातील लोकांशी बाळासाहेबांचे संबंध होते. बाळासाहेब कुठल्याही मैफिलीत सहज रमायचे. म्हणजे मैफिल राजकारणातील असो, उद्योगपती यांची असो, अभिनेत्यांची असो, त्या सगळ्या मैफिलीमध्ये बाळासाहेब सहज रमायचे. आणि त्यामुळे
बाळासाहेबांचं सर्व क्षेत्रात परिवार बसवलेला आहे आणि बाळासाहेब गेले बाळासाहेबांची प्रकृती दाखवत होती त्यावेळेला अनेक लोकांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची प्रकृतीची चौकशी केली आणि आता त्याच्यानंतर शिवाजी पार्कवर सुद्धा बाळासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हे सगळे लोटलेले आहेत. विशेषतः शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री राजकारणापलीकडची आहे. हे दोघे जण एकमेकांवर राजकारणाविषयी प्रचंड टीका करतात, परंतु मैत्री जपताना त्याच्यात सुद्धाही हेवे दावे त्यांनी बाळगले. मैत्री ही निर्मळ मैत्री या दोघांनी जपली. त्याच शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी जाऊन बाळासाहेबांची चौकशी केली होती आणि आज इथे अंतिम दर्शनासाठी सुद्धा पवार पोहोचलेले आहेत. अभिताभचं उच्चारण घेतलेलं. अभिताभ गेले 3 दिवसात 2 वेळा मातोश्रीवर जाऊन आला बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी, त्यांना बघण्यासाठी आणि आता अंतिम दर्शनासाठी सुद्धा अभिताभ इथे पोहोचलेले आहेत. सुवर्ण. अगदी बरं दीपक, तुमच्या आसपास असलेला आवाजही आम्हाला ऐकू येतोय. तुमच्याकडनं सगळे अपडेट्स आम्ही घेत राहणार आहोत. धन्यवाद. आपल्यासोबत प्रकाश पवार सुद्धा आहेत पुण्याहून. प्रकाशजी, ही गर्दी खूप वाढत चाललेली आहे. गर्दी पाहता असं वाटतंय संपूर्ण महाराष्ट्र हा फक्त शिवाजी पार्कवर लोटलेला आहे. इथे बाळासाहेबांवरचं प्रेम, बाळासाहेबांवरचा विश्वास, बाळासाहेबांनी जो आत्मविश्वास या जनतेला, या सामान्य माणसाला दिला होता तो इथे दिसतोय. राजकारणी नेते सुद्धा सगळे झालेत. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहेत. कुठलंच क्षेत्र तसं पाहता बाळासाहेबांना वर्जन होतं हेच इथे दिसते. पण तुम्ही कधी बाळासाहेबांना भेटला होतात का? काय त्याबाबतची तुमची आठवण आहे? मी कधी बाळासाहेबांना भेटलेलो नाही. माझी आठवण बाळासाहेबांच्या बद्दलची जे आहे ते एक वेगळे आहे की मी माझं काम चालू असताना बाळासाहेबांसारखा नेता हा पाहिला सुद्धा नसेल. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो. डावीकडे जी दृश्य आहेत ती सेना भवनाच्या चौकातली आहेत. काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. जेव्हा सेना भवनामधून बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेची ही दृश्य आहेत. तर उजवीकडे शिवाजी पार्कातली आत्ताची दृश्य बघतोय. पण सेना भवनातली दृश्य बघून आपण अंदाज बांधू शकतो की काय नेमकं हे प्रेम असेल, काय नेमकं बाळासाहेबांसाठी हे वेड असेल. बाळासाहेबांच्या एका इशाऱ्यावर शिवसैनिक कोणतीही गोष्ट करायला तयार असायचा. तो का तयार असायचा हे आज आपल्याला कळतंय. हे वेडं प्रेम होतं, हे आंधळं प्रेम होतं. पण हे आंधळं प्रेम आणि हे वेडं प्रेम का होतं ते या दृश्यांमधून आपल्याला कळू शकतंय, या प्रेमामधून आपल्याला कळू शकतंय. बाळासाहेबांच्या एका बोलण्याने, एका आदेशाने मुंबई ही नेहमी कधीही बंद झाली होती, पण आज मुंबई ही उत्स्फूर्तपणे बंद आहे. कारण का आज त्यांचे आवडते, त्यांचे लाडके, त्यांचे बाळासाहेब आज सगळ्यांना सोडून गेलेले आहेत, अनंतात विलीन झालेले आहेत. शासकीय इतमामात आपण बघतोय उजवीकडे शिवाजी पार्कवर सध्या तयारी सुरू झालेली आहे. शासकीय इतमामात बाळासाहेबांना हा अखेरचा निरोप दिला जाणार आहे. आलेत शिवाजी पार्कवर सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवर मंडळींची गर्दी वाढायला लागली आहे. झी ग्रुपचे सुभाष चंद्रा सुद्धा काही वेळ